त्याचं झालं तर गॉश हे मुळात वॉटर बेस्ड मीडियम आहे. त्याच्यामध्ये पिगमेंट कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतं आणि पिगमेंट कॉन्सन्ट्रेशनमुळे त्याच्यामध्ये व्हाईट कलर मिक्स केला जातो थोडासा. आणि त्या व्हाईट कलर मिक्स केल्यामुळे किंवा व्हाईट पिगमेंट मिक्स केल्यामुळे ओव्हरऑल त्याला मॅट आणि थोडासा चॉकी लुक येतो. आणि याच्यामुळेच ते थोडंसं ओपेक लेअर स्टाईल त्याची दिसते. आणि याचा उपयोग असा होतो की तुम्हाला जर का तुमच्या पेंटिंग मधल्या किंवा इलस्ट्रेशन मध्ये चुका या इझिली करेक्ट करता येऊ शकतात, कारण तुम्ही त्याला लेअर बाय लेअर अप्लाय करू शकता. आणि याच्यामुळेच गॉश मीडियम हे इलस्ट्रेटर किंवा जसं मी तुम्हाला म्हणालो की इलस्ट्रेटर किंवा प्रोफेशनल आर्टिस्ट किंवा कॉन्सेप्ट आर्टिस्ट यांचं आवडीचं मीडियम म्हणून बनतं. आता गॉशच्या हिस्ट्रीबद्दल आपण विचार केला तर गॉश हे मीडियम खूप जुनं काळापासून आहे. म्हणजे जर का आपण म्हणायचं झालं तर मॅन्युस्क्रिप्ट किंवा अँशियंट मॅन्युस्क्रिप्ट किंवा पोस्टर्समध्ये ते यूज केलं जायचं. आता त्याच्याशी जर का थोडंसं तुम्हाला ती एक आयडिया देतो की गॉश हे आपल्याकडे आपण बऱ्याच वेळेला पोस्टर कलर म्हणतो बघा. तर पोस्टर कलर इज काय म्हणू शकतो आपण त्याला, दी बेसिक व्हर्जन ऑफ गॉश कलर तुम्ही म्हणू शकता. कारण गॉश कलरमध्ये अजून एक गोष्ट जी असते ती म्हणजे त्याच्यातली व्हायब्रन्सी, त्याच्यामधली सॅच्युरेशन व्हॅल्यू जी पोस्टर कलरमध्ये युजली येत नाही. ते थोडंसं जास्त चॉकीनेसकडे जास्त चॉकी आणि डलनेसकडे थोडे जास्त जातात. बट या म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला आयडिया येण्यासाठी ती गोष्ट आहे की तेवढ्या जुन्या काळापासून गॉशचा वापर केला जातो. आता एक विषय येतो की आर्टिस्ट किंवा इलस्ट्रेटरना गॉश जास्त का आवडतं. तर त्याचं मूळ कारण तेच आहे की त्याच्यामध्ये 3 फॅक्टर्स आहेत. एक म्हणजे कंट्रोल, दुसरं म्हणजे ओपेक लेयर्स आणि तिसरं म्हणजे मॅट फिनिशची कॅरेक्टरिस्टिक्स. तर कंट्रोलच्या बाबतीत म्हणत होतो तर वॉटर कलर कधी कधी अनप्रेडिक्टेबल रिझल्ट किंवा अशा पद्धतीने जातात. वेअरएज गॉश हे तुम्हाला नेहमी कंट्रोलमध्ये वापरता येऊ शकतं. नेहमी त्याच्यामध्ये तुम्हाला कंट्रोल करता येऊ शकतं. एखादा जरी पॅच तुमचा जर का किंवा फ्लो जर का तुमचा रॉंग गेला तर त्याच्यावरती तुम्ही रिअप्लाय करून त्याला तुम्ही दुरुस्त करू शकता. त्यामुळे ओव्हरऑल जो कंट्रोल पाहिजे तो आर्टिस्टला जो हवा असतो किंवा कधी तो फ्लो तर तो त्यांना मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लेयर्स मधली प्रॉपर्टी एक सांगायची झाली तर तुम्ही समजा एक डार्क ब्ल्यू पॅच आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जर का त्याच्यामध्ये लाईटने काम करायचं, लाईट पेंटने काम करायचं तर ते काम तुम्हाला त्याच्यामध्ये करता येऊ शकतं. आणि ही एक प्रॉपर्टी पण आर्टिस्टना ती खूप आवडते की तुम्हाला त्याच्यावरती एखादं कुठलंही काम आहे ज्याच्यावरती तुम्हाला जर का करेक्शन करायचे असतील तर ते करेक्शन किंवा ते डार्क टू लाईट ऍप्लिकेशन सुद्धा त्यामध्ये करता येतात. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट ते म्हणजे त्याचा मॅट फिनिश लुक. आणि कुठल्याही कागदावरती किंवा समजा कॅनव्हासवरती किंवा माउंट बोर्ड्सवरती, कुठल्याही प्रकारच्या बोर्ड्सवरती तुम्ही जर का गॉश करत असाल तर ते खूपच अप्रतिम असं वाटतं. म्हणजे तो खूप एलिगंट असा लुक येतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो. सो मी काही कामं तुम्हाला दाखवतो आता जी की मी गॉशच्या स्टडी किंवा गॉशमध्ये काम करताना केलेली आहेत. आता हे एक बघाल, हे ऑब्व्हियसली रेफरन्स इमेज म्हणजे पिंटरेस्टवरचे काही रेफरन्स आणि ते घेऊन केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल जर का तो त्यातला जी इंटेन्सिटी, कलर इंटेन्सिटी मी तुम्हाला म्हणतोय ती याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. वेअरएज इथे हा फ्लो वापरलेला आहे पूर्ण आणि तो फ्लोही तुम्हाला चांगल्या पद्धतीने यूज करता येतो. दुसरं एक चित्र दाखवायचं जर का झालं तर हे एक चित्र आहे. हे मी रिसेंटलीच केलं होतं. हे मी मी म्हणजे वॉकला किंवा जातो तेव्हा मी फोटोग्राफ क्लिक केला होता आणि त्या फोटोग्राफवरून केलेलं, रेफरन्स फोटोग्राफवरून केलेलं काम आहे. याच्यामध्ये पण जर का तुम्ही बघाल तर ओव्हरऑल दोन्ही पद्धतीचं काम आहे. म्हणजे इथे काही प्रमाणामध्ये फ्लो केलेले आहेत आणि ओपेक ॲप्लिकेशन असे दोन्ही ॲप्लिकेशन यूज करून केलेले आहे. मी जे म्हणतो ना की थोडासा चॉकी फील किंवा थोडासा एक मॅट लुक असतो तो याच्यामध्ये तुम्हाला जाणवत असेल कदाचित. हे पण एक आहे. याच्यामध्ये पूर्ण हे बघाल तर हे फ्लोमध्ये केलेलं काम आहे आणि हे काही ठिकाणी मी फक्त ओपेक ॲप्लिकेशन यूज केले. अदरवाईज हे पूर्ण तुम्हाला अगदी वॉटर कलर सारखंच हे वाटत असेल. तर ही जी तुम्हाला जसं म्हणालो की जी आर्टिस्टला जे हवं असतं किंवा आर्टिस्टला जो कंट्रोल हवा असतो तो याच्यातून मिळतो आणि म्हणून गॉश हे एक आवडीचं मीडियम लोकांना वाटतं. पर्सनली जर का मला सांगायचं तर गॉश हे खूप रिलॅक्सिंग मीडियम मला वाटतं. आणि
मला त्याच्यामध्ये ती वॉटर कलरचा फ्लो, जसं तुम्हाला मी आता हे चित्र दाखवलं की वॉटर कलरचा जो फ्लो आणि ॲक्रिलिक मीडियमची जी फ्रीडम, करेक्शन फ्रीडम किंवा लेअर ॲप्लिकेशन आहे ते मला याच्यामध्ये मिळतं. स्पेशली स्केचबुक पेंटिंग्स किंवा स्मॉल साईजमध्ये किंवा आय मीन दोन्ही पद्धतीने करू शकता. बट युजुअली स्केचबुक पेंटिंग किंवा प्लेन स्मॉल साईज प्लेन वगैरे करायचे असेल तर हे मीडियम खूपच अल्टिमेट आहे वापरण्यासाठी. जर का तुम्हाला गॉश कलर वापरायची इच्छा असेल किंवा तुम्ही ट्राय करून बघायचं असेल, आणि माझं प्रांजळ मत आहे की तुम्ही गॉश कलरचं एकदा तरी टेक्निक किंवा हे मीडियम हे वापरून बघावं. आय एम शुअर तुम्हाला ते खूप जास्त आवडेल काम बघितल्यावरती आणि हे केल्यावरती. कारण त्यातली जी तुम्हाला जसं म्हणाल सॅच्युरेशन व्हायब्रन्सी कलरमधली आहे ती इतकी अप्रतिम आहे की तुम्हाला प्रत्येक चित्र एकदम असं एकदम म्हणजे फ्रेश आणि सुंदर वाटतं. तर जर का तुम्ही नवीन सुरू करत असाल तर सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे तुम्ही वॉटर कलर सारखं न वापरता त्याला वॉटर म्हणजे पाणी कमी वापरून ते यूज करा. लेअर बाय लेअर ॲप्लिकेशन तुम्ही सुरुवातीला करत असाल तर ते करा, आणि छोट्या साईजने स्टार्ट करा पहिली तर गोष्ट, आणि लेअर बाय लेअर ॲप्लिकेशन करत जा, जे की बेटर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेंटिंग करत असताना हे पेंटिंग चांगलं झाले की वाईट झालं याच्यामध्ये न पडता फक्त ती प्रोसेस एन्जॉय करा, कारण ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ॲज अ आर्टिस्ट, ॲज अ आर्ट एन्थुजियास्ट तुम्हाला ती गोष्ट खूप महत्त्वाची की तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय करा. आणि जर का तुम्हाला अशी इच्छा आहे की मी काहीतरी डेमो द्यावा किंवा आपण छोटंसं काहीतरी त्याचं एक सॅम्पल बघावं, तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आपण ते ट्राय करूया की ते जर का मला डेमो किंवा काय आपल्याला अरेंज करून ते शूट करून मला टाकता आला तर मी नक्की ट्राय करेन. जर तुम्हाला हे चॅनल जर आत्तापर्यंत आवडत असेल जे मी बोललो ते, तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.